बर्फी तर आपण अनेक प्रकारची खाल्ली आहे, पण आजची बर्फी थोडी खास आहे, कारण ही फक्त गोड बर्फी नाही तर आपल्या तिरंगाच्या 3 सुंदर रंगांनी सजलेली आहे. सर्वप्रथम कढईमध्ये अर्धी वाटी तूप घ्या आणि त्यामध्ये 1 वाटी रवा घाला. रवा आणि तूप छान मिक्स करून एकसारखे ढवळत राहा. रवा छान मंद आचेवर खुरपूस भाजून घ्या. रवा व्यवस्थित भाजला आणि त्याचा सुगंध छान आला की त्यामध्ये 1 वाटी किसलेले खोबरं घाला. आता त्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर घाला. रवा, खोबरे आणि मिल्क पावडर हे सर्व एकत्र मंद आचेवर छान खुरपूस भाजून घ्या. मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या. आता एका वेगळ्या भांड्यात 2.5 वाटी पाणी घ्या. त्यामध्ये 1/2 वाटी साखर घालून गॅसवर ठेवा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाकाला उकळी येऊ द्या. पाक 1 तारी झाला की गॅस बंद करा. आणि हो, 1 तारी पाक नेमका कसा करायचा हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल. तयार झालेले पाक 3 समान भागामध्ये विभागून घ्या. एका भांड्यामध्ये थोडा केशरी रंग घाला, दुसऱ्या भागामध्ये थोडा हिरवा रंग घाला, तिसरा भाग तसाच ठेवा. आता एका भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये सर्वप्रथम केशरी रंग घाला. त्यावर पांढरा रंग व्यवस्थित पसरवा. शेवटी त्यावर हिरवा रंग पसरवा. वरून हाताने किंवा चमच्याने हलकेच दाबून सर्व थर एकसारखे करून घ्या. बर्फी थोडी थंड होऊ द्या. थंड झाल्यावर सुरीने त्याचे सुंदर काप कापून घ्या. केशरी, पांढरा, हिरवा हे 3 रंग पाहिले की मनात आपल्या देशाबद्दल अभिमान जागा होतो. तिरंगा फक्त 3 रंगाचा नसतो, तो आपल्या देशाविषयीचा अभिमान आणि आपल्या माणसांशी जोडलेली भावना असते. तर अशी ही दिसायला सुंदर आणि खायला एकदम मस्त तिरंगा स्पेशल बर्फी तयार आहे. ही गोड बर्फी बनवताना त्या तिरंगाला माझा मनापासून सलाम. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट सांगा आणि अशीच सोपी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकच सांगेल, तिरंगा सदैव आपल्या हृदयात व भारत देशात अभिमानाने फडकत राहो. जय हिंद, जय भारत.